चला तर आता बनवते मम्मी मस्त असा खरडा. आता तुम्हाला वाटेल हे तव्याची काय अवस्था केली, पण सांगते काय आमच्या मम्मीला काय सवय सांगू का? भाकरी झाल्या ना, काय बाकीच्या कोणत्या पण भाज्या असू द्या, तर ते तव्यामध्येच करून घ्यायचं. म्हणजे कसं वेळ पण कमी जातो आणि भांडी पण जास्त पडत नाहीत. म्हणून मग मी काय करते, सुक्या वगैरे भाज्या करायच्या असतील ना, तर सगळ्यात पहिल्या भाकरी करून घेते आणि नंतर तव्यामध्येच करत असते. तसंच आता खरडा पण करते. तर सगळ्यात पहिलं काय केलं, मिरची छान तेलामध्ये भाजून घ्यायची. आता खरडा करताना करताना म्हणजे कसं मिरची थोडीशी तिखट घ्यायची आणि तेल जरा भरपूर घालून छान मिरची तळून घ्यायची तेलामध्ये. नंतर कांदा, टोमॅटो तेलामध्ये छान भाजून घ्यायचा. आता खरडा करताना तेल थोडंसं जास्तच घालायचं. नंतर जे भाजून घेतलं होतं ना, तर ते नंतर रिटर्न मिरची, टोमॅटो त्या कांद्यामध्येच मिक्स करायचं. खरडा करताना लसूण जरा जास्तच घालायचा, कोथिंबीर घालायची, सगळं मिक्स करायचं. आणि इथं काय करायचं, थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि पटकन प्लेट झाकायचं. असं केलं की काय होतं, मिरची थोडीशी सॉफ्ट होते आणि मिक्सरमध्ये बारीक न करता वरवंट्याने, ग्लासने किंवा पेलाने सगळा असा मॅश करायचा आणि आपला छान असा खरडा तयार झालाय. कसा झालाय नक्की सांगा. बाय.